धडा 14वा आप्पाजींचे चातुर्य. चातुर्य म्हणजेच हुशार. या पाठामध्ये आप्पाजी कसे हुशार होते, चतुर होते याचे वर्णन लेखकाने या पाठात केले आहे. खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते आप्पाजी. आप्पाजी फार चतुर होते. पहा, आप्पाजी कोण होते? तर विजयनगरमध्ये कृष्णदेवराय नावाचा राजा होता आणि त्या कृष्णदेवराय यांच्या प्रधानांचे नाव होते आप्पाजी. म्हणजेच आप्पाजी कोण होते? तर कृष्णदेवराय यांचे प्रधान होते. आणि हे जे आप्पाजी आहेत ते फार चतुर होते, म्हणजेच हुशार होते. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले, एकदा आपणही आप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. कलिंग म्हणजेच पूर्वीच्या एका राज्याचे नाव. आणि हा जो कलिंगचा राजा होता त्याला असे वाटले की हे जे आप्पाजी आहेत, ज्यांच्या हुशारीची चर्चा सर्वत्र होत असते, तर आपण देखील त्यांच्या हुशारीची परीक्षा पाहावी, असं कलिंगच्या राजाला वाटले. आणि म्हणून कलिंगच्या राजाने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. निरोप पाठवणे म्हणजेच सांगावा धाडणे. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? पहा, कलिंगच्या राजाने कृष्णदेवरायांकडे जो निरोप पाठवला होता त्यामध्ये ते असे म्हणतात की तुमच्या राज्यात फार चवदार म्हणजेच चविष्ट कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. आणि माझी अशी इच्छा झाली आहे की मी पण त्या कोबीचा आस्वाद घ्यावा. आस्वाद घेणे म्हणजेच चव चाखणे, टेस्ट करणे, अशी त्यांची इच्छा झालेली आहे. आणि म्हणून कलिंगचा राजा असे म्हणतो की माझ्यासाठी तुम्ही काही कोबी पाठवाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून. कलिंगच्या राजाचा निरोप आला. तो म्हणजे कोणाला? तर कृष्णदेवरायांना. कृष्णदेवरायांना असे वाटले की आपण कलिंगच्या राजाची इच्छा पूर्ण करावी, त्यांना कोबी पाठवावी. पण ती कोबी पाठवणार कशी? कारण त्या काळामध्ये आजच्यासारखी चांगली वाहने नव्हती. त्या काळात वाहतूक चालायची ती बैलगाड्यांच्या माध्यमातून. बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागत. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. आजच्यासारखी वाहने त्या काळात नसल्यामुळे वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून. आणि ह्या बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागत असे. आणि म्हणून राजाला असे वाटले की जर आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जाईल, खराब होईल. असा प्रश्न राजासमोर होता. आपली शंका त्यांनी आप्पाजींना सांगितली. कृष्णदेवरायांपुढे जी समस्या होती ती म्हणजे कोणती? की आपल्याला कलिंग राजाला कोबी पाठवायची आहे, परंतु ती पाठवणार कशी? ही समस्या त्यांनी आप्पाजींना सांगितली. त्यावर आप्पाजी काय म्हणाले पहा. आप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. कृष्णदेवरायांपुढे जी समस्या निर्माण झाली होती त्या समस्येचं उत्तर लगेचच आप्पाजी कृष्णदेवरायांना देतात. ते म्हणतात की हे सहज शक्य आहे. आपण कलिंगच्या राजाला चांगली ताजी कोबी पाठवू शकतो. तर ते म्हणजे कसं? तर एक बैलगाडी घ्यायची. त्या बैलगाडीत गाडीवानाला, गाडीवान म्हणजे वाहक किंवा गाडी चालवणारा, तर गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून देऊन बाकीच्या जागेत माती भरायची आणि त्या मातीमध्ये कोबीचं बी पेरायचं.
आणि त्या गाडीवानाला सांगायचं की या मातीमध्ये जे कोबीचं बी आहे त्या कोबीच्या रोपांना रोज पाणी घालत पुढे जा. अशा प्रकारे बैलगाडी कलिंग राज्यात पोचेपर्यंत कोबी तयार होतील, असे आप्पाजी म्हणाले. मागच्या भागात आपण पाहिले की कशाप्रकारे कृष्णदेवरायांपुढे निर्माण झालेल्या समस्येवर आप्पाजी उपाय शोधून काढतात. राजाने आप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. जसं आप्पाजींनी सांगितलं तसंच कृष्णदेवरायांनी केलं. त्यांनी काय केलं तर पहा. एका गाडीत त्यांनी माती भरली आणि त्यात कोबीच्या बिया पेरल्या आणि ती बैलगाडी त्याने कलिंग राज्याकडे रवाना केली. रवाना करणे म्हणजे पाठवणी करणे. त्याचबरोबर त्यांनी गाडीवानाला सांगितलं की या कोबीच्या रोपांना रोज पाणी घालत जा. राजाच्या सांगण्याप्रमाणे गाडीवान रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला. आप्पाजींचे कौतुकी वाटले. पहा, 3 महिने झाल्यानंतर ती जी बैलगाडी होती ती कलिंग राज्यात पोहोचली आणि कलिंगचा जो राजा होता त्याला देखील ताजी कोबी मिळाली. कलिंगच्या राजाला या गोष्टीचा आनंद झाला. त्यांना आप्पाजींचे कौतुक वाटले. आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या तिन्ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. कलिंगच्या राजाला वाटले, आपण आप्पाजींची एक परीक्षा तर घेतली आणि त्यामध्ये ते उत्तीर्ण तर झालेच, परंतु आपण आणखी एक परीक्षा घ्यावी असे त्यांना वाटले. त्यासाठी त्याने काय केले तर एकसारख्या दिसणाऱ्या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या आणि म्हणाले, या तिन्ही मूर्ती दिसायला जरी सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट म्हणजेच हलक्या दर्जाची लो क्वालिटीची आहे, दुसरी मध्यम मीडियम आहे आणि तिसरी उत्कृष्ट म्हणजेच उत्तम बेस्ट आहे. तुम्ही मला या सारख्या दिसणाऱ्या मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती उत्तम मूर्ती कोणती ते मला सांगा, असे कलिंगचा राजा म्हणतो. त्यांच्यातील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. आप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. या ज्या मूर्ती होत्या या मूर्तींमधील फरक कोणालाही सांगता येत नव्हतं, कारण या तिन्ही मूर्ती दिसायला अगदी सारख्याच होत्या. तरीही आप्पाजी म्हणतात की या मूर्तींमधील फरक मी सांगतो. त्यासाठी आप्पाजींनी काय केले तर त्यांनी एक लवचिक तार घेतली. लवचिक म्हणजेच नाजूक, वाकणारी, फ्लेक्झिबल अशी एक तार घेतली आणि ती तार त्याने मूर्तीच्या एका कानात घातली आणि त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर येते आणि मग आप्पाजी म्हणतात की ही निकृष्ट मूर्ती आहे. कलिंगचा राजा आप्पाजींची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचे ठरवतो. त्यासाठी तो काय करतो तर 3 मूर्त्या मागवतो ज्या दिसायला सारख्याच असतात आणि या 3 मूर्तींमधील फरक ओळखायला सांगतो. आप्पाजी या 3 मूर्तींमधील कशा प्रकारे फरक ओळखतात तर ते पाहूया. त्यासाठी ते प्रथम काय करतात तर एक लवचिक तार घेऊन पहिल्या मूर्तीच्या कानात घालतात. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडते आणि ते सांगतात की ही मूर्ती निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे.
आज आपण या पुढील भाग पाहूया. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती. पहा, अप्पाजी दुसऱ्या मूर्तीच्या कानात देखील लवचिक तार घालतात. ती त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडते. आणि मग अप्पाजी सांगतात की ही कोणती मूर्ती आहे, तर मध्यम दर्जाची. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनही बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. अप्पाजींनी पहिल्या 2 मूर्तीवर जो प्रयोग केला तोच प्रयोग त्याने तिसऱ्या मूर्तीवरही केला. अप्पाजींनी पुन्हा एकदा ती लवचिक तार घेतली आणि ती तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. त्या तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून किंवा दुसऱ्या कानातून कुठूनही बाहेर आली नाही. आणि म्हणून अप्पाजी काय म्हणतात, तर ही कोणती मूर्ती आहे? उत्कृष्ट मूर्ती आहे. अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही, या मूर्तीचा असा अर्थ होतो. अप्पाजींनी कशा प्रकारे कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले तर ते पहा. अप्पाजींनी काय केले होते, पहिल्या मूर्तीच्या कानात तार घातली आणि ती तिच्या तोंडातून बाहेर पडते. याचा अर्थ ते काय सांगतात की समाजामध्ये काही अशी लोकं असतात ज्यांनी एखादी अफवा ऐकली, अफवा म्हणजेच खोटी बातमी ऐकली, तर त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता म्हणजेच ऐकलेल्या खोट्या बातमीची शहानिशा न करता ती दुसऱ्यांना सांगत सुटतात. त्यामुळे काय होतं, तर त्याचं किंवा समाजाचं कोणत्याही प्रकारचं हित होत नाही. हित म्हणजेच कल्याण. म्हणजेच त्याच्या त्या अफवेवर विश्वास ठेवला तर त्याचं व समाजाचं नुकसान होऊ शकतो. आणि म्हणून अप्पाजी म्हणतात की पहिली जी मूर्ती आहे ती निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे. पहिल्या मूर्तीचा अर्थ अशा प्रकारे अप्पाजी सांगतात. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही, हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. आपण पाहिले की पहिल्या प्रकारची जी माणसे असतात ती कानाने अफवा ऐकतात आणि दुसऱ्यांना सांगत सुटतात. परंतु दुसऱ्या प्रकारची माणसे जी असतात ती कानाने अफवा ऐकतात आणि ती लगेचच दुसऱ्यांना सांगत नाहीत. तर अशा प्रकारच्या माणसांमुळे काय होतं, तर समाजाचं हितही होत नाही, म्हणजेच फायदाही होत नाही आणि नुकसानही होत नाही. अशा प्रकारे अप्पाजींनी दुसऱ्या मूर्तीचा अर्थ सांगितला. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम, हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. अप्पाजी तिसऱ्या मूर्तीचा अर्थ काय सांगतात ते पहा. ते म्हणतात की जेव्हा तिसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली ती त्या मूर्तीच्या तोंडातून किंवा कानातून बाहेर आली नाही, तर ती तिथेच अडून राहिली. याचा अर्थ असा होतो की काही माणसे अशी असतात जी अफवा ऐकल्यावर दुसऱ्या कानाने सोडून देत नाहीत किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाहीत, तर आपण जे ऐकले आहे ती बातमी खरी आहे की खोटी आहे याची खात्री करून घेतात आणि जे ऐकले ते पुराव्याशिवाय, पुरावा म्हणजेच दाखला, प्रूफ, पुरावा असल्याशिवाय ते दुसऱ्याला सांगत नाहीत. आणि असा जो माणूस असतो
तो उत्तम माणूस असतो. अशा प्रकारे आप्पाजी तिसऱ्या मूर्तीचा अर्थ सांगतात. कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी तिन्ही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. कलिंगच्या राजाने आप्पाजींची दुसऱ्यांदा परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्येही आप्पाजी उत्तीर्ण होतात. ते तिन्ही मूर्तींचा दर्जा ओळखतात. त्यामुळे राजा संतुष्ट होतो. संतुष्ट होणे म्हणजेच समाधानी होणे. तसेच तो आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन देखील करतो. अभिनंदन करणे म्हणजेच शाबासकी देणे.